नमस्कार, मी विजय कदे. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरा केला जातो आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसैनिकांच्या मार्फत अनेक प्रकारे हा त्यांचा आनंद उत्सव साजरा केला जातो. याच विशेषतः अनुषंगामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये मीरा भाईंदर शहराचे मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली विशेषतः मीरा रोड या स्टेशनच्या परिसरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या ह्या वाढदिवसानिमित्त शांततापूर्वक साजरा करावा असं राज ठाकरे यांनी आग्रह केला होता. त्यांनी विनंती केली होती, कारण अहमदाबाद आणि गुजरातमध्ये जी विमान दुर्घटना घडली, या विमान दुर्घटनामध्ये 200 पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला होता. आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून इथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली. त्याच्यानंतर मनसैनिकांच्या मार्फत भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे आहेत. आपण त्यांच्याकडनं विचारू या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा तरी कशी आहे, काय सांगाल? आज राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नेहमी भव्य दिवस साजरा केला जातो, पण अहमदाबाद घटनेच्या नंतर शांततापूर्वक आणि ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं, काय सांगाल? सर्वप्रथम अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडली त्याच्याबद्दल आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो. आता तुम्ही बघत असाल, महाराष्ट्राचे भाग्यवी जाते सन्माननीय राजसाहेब यांचा आज वाढदिवस आहे. अतिशय जोरात आम्हाला साजरा करण्याची आमची मनापासून इच्छा होती. मीरा रोड स्टेशनला फार मोठी आम्ही कार्यक्रम आखलेला, पण या दुर्घटनेमुळे आम्ही काही करू शकलो नाही. आणि फक्त आम्ही जनहिताचं काम म्हणजे आज लोक सेवेचं काम, खरोखर श्रेष्ठ दान, रक्तदान याचं आयोजन केलं या ठिकाणी. आणि 300+ बाटल्या द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे, संकल्प केलेला आहे. त्यामुळे अनेक NGO असतील, अनेक मान्यवर असतील, अनेक आमचे उद्योगपती असतील, ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन आता आम्ही ब्लड कॅम्पला सुरुवात केलेली आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश जावा. ब्लड म्हणजे आज तुम्ही रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे, तर मला वाटतं एक चांगला संदेश जावा या हेतून आम्ही साध्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. नाही, नक्कीच. आता सध्या काही चर्चा चालू आहे की शिवसेना आणि मनसे एकत्र येणार आहे, पण मध्ये कुठे देवेंद्र फडणवीस भेटणार. काय वाटतं, मीरा भाईंदर शहरामध्ये भविष्यामध्ये ठाकरे ब्रँड चालू होईल का? बघा, मी तुम्हाला, ठाकरे हा ब्रँड आहेच, त्याच्यामध्ये दुमत नाही. आणि त्रिवार सत्य आहे, लक्षात घ्या. त्यामुळे युती होणार की नाही ते आमचे पक्षश्रेष्ठी जे असतील ते तुम्हाला आदेश देतीलच, आम्हाला आदेश देतीलच. तुम्ही पण बातमी करायला असणारच तिथे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. त्यामुळे 2 ठाकरे एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्रासाठी सौभाग्याचे दिवस आहेत असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये काय परिस्थिती चालू आहे, काय राजकारण चालू आहे, तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला माझ्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती असेल. त्यामुळे महाराष्ट्राला चांगल्या कुठे दिशा दाखवायचं असेल तर सन्माननीय राजसाहेबांसारखं नेतृत्व जर महाराष्ट्रामध्ये असेल तर मला वाटतं या जनतेला कुठेतरी न्याय मिळेल, नाही तर अन्यथा कुठे न्याय मिळणार नाही असं माझी भावना आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी काळाची गरज असं मला तरी वाटतं. या भव्य रक्तदान शिबिरामध्ये किती जणांचं रक्तदान होणार आहे, काय संख्या आहे, काय? या रक्तदान शिबिरमध्ये आमचं 300+ टार्गेट आहे. आणि गेल्या टायमाला आम्ही हॉलमध्ये घेतलेला, तर आम्ही 185 बाटल्या दिलेल्या. तर यावेळी आमच्या 300+ आमचं टार्गेट आहे. आणि आता सुरुवात झालेली आहे, फक्त पावसाने थोडी मेहरबानी केली पाहिजे, कारण जेणेकरून आज शनिवार पण आहे. आज लोक संध्याकाळच्या दुपारपर्यंत जास्तीत जास्त गर्दी होतील. आणि या ठिकाणी फार मोठा उत्साह आहे, आमच्या कार्यकर्त्यामध्ये फार मोठा उत्साह आहे. आणि सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस असल्यामुळे पण जरा आम्हाला ते जरा दुर्घटना घडली, त्यामुळे आम्हाला जरा थोडक्यात आम्ही हा साजरा करतोय. नक्कीच ह्या दुर्घटनेबद्दल मला बोलायचं. दरवेळी राज ठाकरेंवरती आरोप केला जातो की परप्रांतीयांवरती आघात करणारी व्यक्ती म्हणजे राज ठाकरे आहे, पण आज गुजरातमध्ये घडलेली गोष्ट आणि माणुसकी जपण्याचं काम राज ठाकरेंच्या मार्फत केलं. त्यांनी इशारा केला, त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे की वाढदिवस हा मोठ्या प्रमाणात साजरा करू नका, जेव्हा तुम्हाला भेटायचं असेल आपण नंतर मोठी सभा घेतली जाईल. त्याबद्दल आपण काय बोला? नक्कीच महाराष्ट्राच्या बाबतीत सन्माननीय राजसाहेबांचं फार मोठं एक विजन आहे, लक्ष दूरदृष्टी आहे. तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर खरोखर जर माणुसकी ज्याला असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे. तुम्ही विचार करा, इतर पक्षांसारखे जर शेपूट हलवून जर आमदार खासदारकी मिळवायची असती तर सन्माननीय राजसाहेबांनी केव्हाच मुख्यमंत्री झाले असते, लक्षात घ्या. पण त्यांच्या मनामध्ये एक, ओटामध्ये एक आहे, ते आहे, तोंडावर एक आणि पोटामध्ये एक अशी त्यांची भावना नसल्यामुळे महाराष्ट्राला खरी दिशा जर पाहिजे असेल तर सन्माननीय राजसाहेबांना मुख्यमंत्री पदावर येऊन जायला पाहिजे, तरच या जनतेला न्याय मिळेल असं मला तरी वाटतंय. त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांना मी भावी वाटचाली शुभेच्छा देतो. आणि आम्ही त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी परत एकदा तुम्हाला सांगतो, ही काळाची गरज आहे. तर नक्कीच हे आपल्यासोबत होते मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे. नक्कीच त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे की महाराष्ट्राच्या हिताचा जर जपायचं असेल, महाराष्ट्री माणसाचं मन जपायचं असेल तर भविष्यामध्ये राजकारणामध्ये राज ठाकरे आणि मनसे हे आलेच पाहिजे. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.